नमस्कार, मी अभिराज शिंदे. तुमचं EFI चॅट्समध्ये स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहे मल्टी टॅलेंटेड अँड गॉर्जस रसिका सुनील. रसिकाबद्दल सांगायचं झालं तर आत्ताच आलेला पोस्टर गर्ल या सिनेमामध्ये कशाला लावतोस नाक या लावणीवरती तिने अप्रतिम परफॉर्मन्स दिलाय. तर जाणून घेऊया या पोस्टर गर्ल बद्दल, म्हणजेच रसिकाबद्दल तिचा आतापर्यंतचा प्रवास. हाय रसिका, कशी आहेस तू? मस्त. मग आपण सुरू करूया आपल्या इंटरव्ह्यूला. माझा पहिला प्रश्न असा आहे की कला क्षेत्राची जी आवड आहे ती तुझ्यामध्ये कधी आणि कशी निर्माण झाली? ऍक्च्युली आवड असं निर्माण होण्याच्या एजमध्ये मला तेव्हा कळतच नव्हतं एक्झॅक्टली की मी काय करावं किंवा मला काय आवडतं. तर बेसिकली या सगळ्याची सुरुवात झाली ती माझ्या आईपासून झाली. कारण तिला जास्त बेसिकली आवड होती की माझ्या मुलीने बाबा गाणं शिकावं किंवा डान्स शिकावा असं करून. सो मला ज्या वयात कळत नव्हतं त्या वयात तिने मला पुश केलंय. सो बेसिकली हे जे काही झालंय आता, म्हणजे जे काही संगीत विशारद झालंय पूर्ण, जे काही भरतनाट्यम डिप्लोमा झालं ते सगळं माझ्या आईमुळे झालंय. माझ्यामुळे हे काहीही झालेलं नाहीये. खूपच ऑनेस्ट उत्तर आहे तुझं. जसं मगाशी मी तुला म्हणालो मल्टी टॅलेंटेड, त्याच्यामागे कारण असं आहे की तू गाऊ शकतेस, तू चांगलं नाचतेस, तू चांगलं अभिनय करतेस आणि तू लिखाण देखील करतेस. तर ह्या चारही बाजू तू सांभाळतेस. तर माझा प्रश्न असा आहे की या चारही गोष्टी सांभाळताना तुला सर्वात जास्त काय आवडतं आणि काय करायला मजा येते? सर्वात जास्त आता प्रोफेशन प्रमाणे म्हणशील तर ऑब्व्हियसली तर मला ऍक्टिंग जास्त आवडतं. कारण की त्यासाठी मला स्वतःला जाणवलं की या सगळ्या गोष्टींमध्ये ना मी जास्त पॅशनेट ऍक्टिंग बद्दल आहे. म्हणजे कारण मी प्रचंड आळशी आहे, मला अभ्यास करायला आवडत नाही, मला फार मेहनत करायला आवडत नाही बाकी कोणत्या गोष्टींमध्ये. पण मला स्वतःला हे जाणवलं की ऍक्टिंग ही अशी एक गोष्ट आहे ना की जिथे मी स्वतःहून खूप मेहनत करते, की मला त्याच्यातमधलं शिकायला किंवा नवीन नवीन गोष्टी जाणून घ्यायला हे मला फार आवडतंय. सो बेसिकली या सगळ्यांमध्ये एक फेवरेट बघशील तर ऍक्टिंग आहेच. प्लस आता सिंगिंग डान्सिंगचा मला फायदा तो प्रचंड झाला म्हणजे ऍक्टिंगला. म्हणजे ऑब्व्हियसली आता सिंगिंग मधलं म्हणशील तू तर आपण एक व्हॉइस कल्चर होतो त्याच्यामध्ये. तर तुमच्या बोलण्यात एक लय येते, तुमच्या डान्समुळे तुमच्या चालण्यात, तुमच्या त्याच्यामुळे चालण्यात लय येते, त्याच्यामध्ये तुमच्या वाचिक अभिनय येतो, सिंगिंगमुळे चांगला होतो, डान्समुळे कायिक अभिनय चांगला होतो. तर अशा बऱ्याच गोष्टी या गोष्टींमुळे मला बेनिफिट झाले आहेत. नक्की इन अ वे डिटेल्ड तुला एक मदत होते, प्रत्येक गोष्टीची प्रत्येक फॅक्टरचं डिटेल मदत होते. डेफिनेटली. सो तुझा एक अनेक तू आतापर्यंत खूप कॉम्पिटिशन्स मध्ये भाग घेतलास, म्हणजे अगदी ते राज्यनाट्य असो किंवा मग अगदीच इंटर कॉलेजिएट युथ फेस्टिवल्स असो. तर एकंदरीत अशा कॉम्पिटिशन्स मध्ये जेव्हा तू पार्टिसिपेट करतेस त्यावेळेला तुला तिथे वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्सला काय वेगवेगळा फरक जाणवतो आणि एकंदरीतच या कॉम्पिटिशन्समुळे तुझ्यात काय बदल निर्माण झाले आतापर्यंत? बदल म्हणजे ऑब्व्हियसली एक की तुम्ही कोणतीही कॉम्पिटिशन करता त्याच्यानं तुम्ही स्ट्रॉंगर इमर्ज होतात. भलेही मग तुम्ही ती जिंका किंवा तुम्ही हरा, पण तुमच्यामध्ये एक छान व्यवस्थित बदल घडलेला असतो जो तुमच्यासाठी युजफुलच असतो कधीही. तर सुरुवातीला मी युथ फेस्टिवल केलं माझं फर्स्ट इयर कॉलेजमधलं. तर तेव्हा माझ्यासाठी हे सगळं विश्वच नवीन होतं. कारण की मी अगदी चला ऍक्टिंग म्हणजे आता गाणं झालंय, हे झालंय, डान्स झालाय, तर ऍक्टिंग काय आहे म्हणून असं करायचं म्हणून मी गेले होते ऍक्टिंग वर्कशॉपमध्ये. तर गेले, जाऊन बसले आणि ती गोष्ट मला तिथे इतकी आवडली की म्हटलं हे काहीतरी कमाल आहे एकदम. ते मला युथ फेस्टिवल होईपर्यंत सुद्धा माहिती नव्हतं की मला हे ऍक्टिंग एवढं आवडतंय किंवा काय. इट वॉज आफ्टर द युथ फेस्टिवल जेव्हा आम्ही तीच एकांकिका एका दुसऱ्या स्पर्धेसाठी बसवायला घेतली होती आणि माझा फारच छोटा रोल होता त्याच्यामध्ये. मी सेक्रेटरी होते, मला असं इथून येऊन असं इथून एक्झिट घ्यायचं एवढाच काय तो रोल होता. तर मग पूर्ण वेळ बाकीच्या वेळ करणार काय, तर मी पण तेव्हा ना मी गुपचूप शांतपणे बसून राहायचे, बघायचे काय काय चाललंय काय नाही, आणि त्याच्यातले मग प्रश्न विचारायचे डिरेक्टरला की ओके आता मला हा प्रश्न सुचलाय सर, याचं काय उत्तर आहे. तर मला तेव्हा कळलं की ओके नाही हे आवडतंय आपल्याला. तर मग या कॉम्पिटिशनमुळे त्या कॉम्पिटिशनमुळे मला हा मार्ग सापडला बाहेर. राज्यनाट्य तर म्हणजे एक वेगळाच तुफानच एक्सपिरियन्स होता तो. कारण की माझं पहिलंच 2 तासाचं अख्खं नाटक, त्याच्यात लीड, म्हणजे सगळेजण असे म्हणजे ते त्या कॅरेक्टर भोवती सगळेजण होते. फिमेल ओरिएंटेड नाटक होतं बेसिकली. आणि ते आय गेस ते लव आजकल नावाचं नाटक. एक्झॅक्टली. सो बेसिकली तर ते तर खूपच म्हणजे ग्रूमिंग तर म्हणजे फार झालं. म्हणजे तो डिरेक्टर मी काही चुकीचं केलं की तुला खुर्ची वगैरे फेकून मारेल असं म्हणालाय तो मला. सो बेसिकली तर त्याच्यातून खूपच जास्त शिकायला मिळालं आणि त्याच्यातून मेडल्स मिळाल्यामुळे ते प्रोत्साहन पण मिळालं की ओके बाबा काहीतरी करतोय आपण, काहीतरी बरोबर करतोय. तू मॉडेलिंग देखील केलंय सर. तुझा पहिला मॉडेलिंगचा जॉबच तू प्रिंट ऍड कॅम्पेन केली आहेस, ते देखील युनिनॉर म्हणून एका कंपनीसाठी. तर ते कसं झालं, त्याच्या मागची स्टोरी काय? अरे बाबा, त्याच्या मागची खूप मोठी स्टोरी आहे खरं तर. आणि ते घडलं त्याचं एकमेव कारण हे आहे की मी सकाळी उठले आणि मी कॉलेजला गेले जे मी कधीच जात नाही.
आणि त्या दिवशी मी कॉलेजमध्ये होते आणि माझ्या क्लासमध्ये 1-2 जण आले सिनियर आमचे की अशी अशी एक कॉम्पिटिशन आहे, लोकमत युवा नेक्स्ट युनियन और युथ आयकॉन अशी एक कॉम्पिटिशन होती. सो दे आर लाईक की पर्सनॅलिटी कॉन्टेस्ट आहे, तर मग तू म्हणजे कोण इंटरेस्टेड आहे बाबा, त्यांनी नावं द्या. आणि म्हटलं चला काय आले आहोत आपण असं देऊया ना हे. तसं मी नाव दिलं. त्याच्यानंतर मग ती कॉम्पिटिशन झाली. ती पण एक खूप सुंदर कॉम्पिटिशन होती आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता तो. तर त्याच्यात आय वन दॅट कॉम्पिटिशन बेसिकली. आणि त्याच्यामुळे मग ते युनियन ऑरचं झालं अँबॅसेडर. हा या दॅट वॉज अ कॉन्ट्रॅक्ट. सो ते फारच अप्रतिम होतं. कारण का मला आठवतंय की आय गेस लालबागच्या राजाच्या गणपतीच्या वेळेला सगळे होर्डिंग आणि ते पूर्ण लालबागच्या परिसरात ते होर्डिंग खूप छोटे मोठे सगळे होर्डिंग माझ्या घरी आहे अजून. इथे छोटे एक पोस्टर आहे ना, आल्या माझ्या घरात असं दिसतं. ते मला असं झालं की यार असं नका लावते, कसं दिसतंय ते. पहिला जॉब होता तुझा, डेफिनेटली इट्स अ गुड थिंग. थिएटर ड्रामा, आपण मगाचपासून तुझी सुरुवात तू म्हणालीस की युथ फेस्टिवल मध्ये झाली, तर थिएटर एकंदरीत नाटकाने तुझ्या आयुष्यात खूप मोठा एक म्हणतात ना मोटिवेशन आहे तुला नाटकात. त्याला मग ते हौशी नाटक असो किंवा मग कमर्शियल असो. तर मग हा जो प्रवास आहे हौशी नाटक ते कमर्शियल नाटक, हा प्रवास थोडक्यात कसा तू सांगू शकतेस? कारण का तुझं बेदुणे 4 नावाचं एक कमर्शियल नाटक बेदुणे 5. सो हे कसं होतं एकंदरीत आता नाटक म्हणशील तर माझं ऍक्च्युली जेव्हा मला कळायला लागलं की ओके मला हे आवडतंय फील्ड, तर तेव्हा माझं मनाशी असं ठरलं होतं की यार काही म्हणजे सिरियल म्हणा, फिल्म म्हणा, या कशाच्याही आधीनं आपल्याला थिएटर करायचंय. हे मीच माझं ठरवलं, म्हणजे जे काही ऐकून म्हणा किंवा व्हॉटेव्हर म्हणा. आणि मला थिएटर प्रचंड आवडतं, स्वतःला मनापासून आवडतं. तर ते हौशीमध्ये मी हेच केलं होतं, स्पर्धाच केल्या होत्या आणि डायरेक्टली त्याच्यानंतर कमर्शियलच केलं होतं. बट देन पण हौशीचं एक वेगळं ग्रूमिंग असतं, त्याच्यातून तुम्ही वेगळे ग्रूम होता. त्याच्यानंतर मे बी ही तुम्ही कमर्शियल तुम्ही पकडू शकता की तुमची नेक्स्ट स्टेप आहे, हौशीवरून तुम्ही वरती जाता. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही एकाच नाटकात 100 किंवा 150 प्रयोग करताना, मग त्याच्यानंतर तुम्हाला कळायला लागतं की ओके एक्झॅक्टली आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही. हे खूप उशिरा कळलं, पण कळतं. खूप लर्निंगची प्रोसेस असते. तुम्ही प्रत्येक प्रयोगावर काहीतरी शिकत जाता आणि करता करता तुम्हालाच जाणवतं की तुम्ही काहीतरी वेगळं करताय आदल्या प्रयोगापेक्षा. सो ते डिस्कव्हर करणं ते खूप छान असतं. ते कमर्शियल याच्यात आपल्याला प्रत्येक प्रयोगाला वेगवेगळे प्रेक्षक आणि त्यांच्या लाईव्ह फीडबॅक आपल्याला येत राहतात. त्याप्रमाणे आपण मॉडिफिकेशन आणि कुठला प्रेक्षक कुठे कोणत्या गोष्टीवर रिस्पॉन्स देईल याचाही एक वेगळा अभ्यास तुम्हाला कळतं. आणि आमचं तर कॉमेडी नाटक होतं. सो आता पुण्याच्या प्रयोगाला आम्ही काही असा फालतू तुकार विनोद मारला तर ते काहीही रिस्पॉन्स देत नाही. ते पुणेकर. तर पुणे, डोंबिवली अशा चांगल्या जाग्यांवर असं नाही काही म्हणायचं, असे तुकार विनोद नाही करायचं, हे कळलं होतं. बाकी गावाच्या प्रयोगाला तुम्ही चोपा, तुम्ही काहीही बोला, त्यांना खूप मजा येते. मग आम्हालाही खूप मजा येते, एकंदरीत एन्जॉय करतात. अगदी. सो आता आपण लाईक मॉडेलिंग झालं, थिएटर झालं, मग त्यानंतर आला टीव्ही. तू रियालिटी शो केलास टीव्हीवरती, 9X झकास हिरोईन या त्या शोचं नाव होतं. तर एकंदरीत काय वाटलं तुला टीव्ही, लाईक तू मगाशी म्हणालीस की तुला बेसिकली थिएटर पासून सुरुवात करायची, ती तुझी झाली, तू कमर्शियलने सुरुवात केली, मग तुला हा 9X झकासचा रियालिटी शो करावा असं वाटलं. ते एकंदरीत त्याची ती अनुभव कसा होता? इकडचं ग्रूमिंग तर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये एंटर करताय त्याचंच एक ग्रूमिंग होतं. बिकॉज तुम्ही म्हणजे तिकडे कोण आहे, तिथे कोण लोक आहेत, काय आहेत, प्लस कॉम्पिटिशन कशी आहे तुमच्या अराउंड, याचं सगळ्याचं ग्रूमिंग जे एका माणसाला मे बी इंडस्ट्रीत एंटर केल्यावर नंतर हळूहळू मिळत जातं ना, त्याचं सगळं आम्हाला छान ते म्हणजे तिकडेच कळलं, झकास हिरोईनच्या इकडेच कळलं. आणि तिकडे तर माझी म्हणजे एंट्री मला एक माझ्या मैत्रिणीने सांगितलं की असं असं आहे बघ, तुला ट्राय करायचं तर कर. असं करून आय गेस मी त्यांचं ज्या दिवशी ओपन झाले होते त्याच दिवशी माझा फॉर्म वगैरे भरून झाला होता. आणि मग त्याच्यानंतर गेले तिकडे ऑडिशनला. त्यांना ऑडिशन इतकी आवडली की द व्हेरी फर्स्ट डे आय वॉज परफॉर्मर ऑफ द डे ओव्हर देअर. तर तेव्हा मला ते खूप चांगलंच मोटिवेशन होतं की यार आता फक्त ऑडिशन चालू आणि सगळ्या ऑडिशन्स मध्ये जर का बेस्ट आहे तर म्हटलं चला वी आर गोइंग द राईट वे, ऑन द राईट ट्रॅक. बट झकास हिरोईनचा खूप खूप फायदा झाला कारण की बऱ्याच ओळखी झाल्या. बिकॉज तुमचं आता बॅकग्राऊंड काहीच नसल्यामुळे ना, माझ्या घरचं या फील्डमध्ये असं ऍज सच कोणीच नव्हतं, तर त्याच्यामुळे काम करत नव्हतं. भलेही कला होत्या सगळ्यांमध्ये पण कोणी काम करत नव्हतं. सो तिकडे ओळखी झाल्या, तर मग लोक ऍटलीस्ट कन्सिडर करू लागले की ओके ही कोणती झकास मधली मुलगी, अच्छा हिला करताना काहीतरी बघितलंय आपण. एक्झॅक्टली, ते रेकग्नेशन मिळालं, ते ऍक्सेप्टन्स मिळालं, किंवा ऍटलीस्ट एक कन्सिडर करणं म्हणतात ना की ओके ये कोई तो है बाबा ऍटलीस्ट. तर ते तेवढं तिथून सुरुवात झाली, त्याचा खूप फायदा झाला, पण खूप फायदा झाला. सो आता मेन मुद्द्यावरती पोस्टर गर्ल जो आता या मागच्या महिन्यातच रिलीज झाला आणि तो खूप प्रचंड चालतोय आणि तो त्याला प्रतिसादही चांगला मिळतोय. तर हे पोस्टर गर्ल
हा प्रोजेक्ट तुझ्याजवळ कसा आला लाईक आणि एकंदरीत ती जर्नी कशी होती लाईक नो डाऊट तू फार छान नाचली आहेस प्रेक्षकांचा तर खूप चांगला रिप्लाय येतोय प्लस क्रिटिक्स पण चांगले बोलतायत सो हाऊ वॉज दॅट हॅपनिंग ऍक्च्युली पोस्टर गर्लचं ना मला ती लावणी अशी मला गिफ्ट रॅप करून आली होती कारण मला माझ्या बर्थडेला 3 ऑगस्टला मला पहिल्यांदा कळलं होतं की असं असं आहे तर तू इंटरेस्टेड आहे का करशील का तर आणि मला सोनालीचा फोन आला होता सोनाली कुलकर्णीचा आय वॉज लाईक की हा चालेल ना का नाही आवडेल मला करायला बिकॉज द फिल्म वॉज गुड एव्हरीवन द कास्ट वॉज गुड सगळे फिनॉमिनल आहेत त्याच्यामध्ये तर मग ते मी रेडीली आय वॉज लाईक की हो ठीक आहे करूया तर सोनाली कुलकर्णी आणि हेमंत ढोमे ते दोघं जण बेसिक रिझन आहेत की मी ती लावणी केली आहे ते हो 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 तर एकंदरीत ते शूट किती दिवसात झालं आणि ते कसं होतं कुठे झालं बापरे दिवसात वगैरे असं काही झालं नाही आम्ही ते एका रात्रीत केलंय अख्खं ग्रेट हो हो बिकॉज वी स्टार्टेड ऑफ लाईक काय आम्ही एक 4 वाजता वगैरे आदल्या दिवशी सुरुवात केली शूट करायला आणि एक थोड्याच वेळात इतका वेड्यासारखा पाऊस पडायला लागला तिकडे आम्ही भोरच्या राजवाड्यात शूट करत होतो आणि तिकडे मध्ये एक चौकोनी सेट स्टेज बांधलं होतं जिथे आम्ही परफॉर्म केलं आणि नंतर इतकं पाणी गळू लागलं वरतून सगळीकडून की एव्हरीवन वॉज ट्रॅप्ड ऑन द स्टेज आणि आमच्या आजूबाजूला सगळीकडे पाणी होतं मग नंतर ते पाणी क्लिअर आउट झालं सगळं झालं मग परत रात्री आम्ही रिझ्यूम केलं शूट अँड देन वी कंटिन्युअसली शॉट द सॉन्ग फॉर लाईक 7 पर्यंत शूट करत होतो आम्ही सकाळी तर तर ते एका स्ट्रेच मध्ये ते झालंय असं छान झालंय मस्त झालंय नो डाऊट आणि सो अपकमिंग फिल्म बस स्टॉप याच्याबद्दल खूपच आता सोशल मीडियावरती पण चालू आहे आणि ऐकायला येत आहे तर व्हॉट इज बस स्टॉप हे नावच खूप युनिक आहे आणि एक क्युरिओसिटी डेव्हलप होते या नावामध्ये तर व्हॉट इज बस स्टॉप अँड व्हॉट इज लाईक युअर रोल इन दॅट थिंग बस स्टॉप बद्दल आता तरी मी एवढं सांगू शकते की समीर जोशीची मूवी आहे आणि माझ्या कॅरेक्टर बद्दल आय कॅन टेल यू गाईज की शी इज द यंगर वन इन दॅट द होल लॉट असा खूप व्यवस्थित मोठा लॉट आहे खूप मजा आहे तर मी सर्वात लहान आहे त्यांच्यामध्ये आणि शी इज अ व्हेरी स्वीट अँड प्रिटी गर्ल आणि तिचं स्वतःचं एक वेगळं तिचं प्रेम आहे तिचं वडिलांची तिची वेगळी रिलेशनशिप आहे असं खूप गोड छान असा मस्त अप अँड डाऊन वाला खूप गोड ट्रॅक आहे तिचा ठीक आहे तू अजून डिटेलिंग मध्ये सांगू शकत नाही ना सांगू शकत आम्हाला नक्की बघावं लागेल बस स्टॉप हो प्लीज नक्की बघा ओके सो आता आम्हाला विचारायचं आहे सो बेसिकली काही प्रश्न आहेत असे की मॉडेलिंग ड्रामा आणि फिल्म्स हे तिन्ही वेगवेगळे प्रकार आहेत पण ह्या तिघांमध्ये काही साम्य जाणवलं का आणि जर ते काही साम्य जाणवलं असेल तर ते काय आहे ते सांग आणि काय करणं जास्त चॅलेंजिंग आहे सो त्या तिघांमध्ये चॅलेंजिंग असं प्रत्येकाचं हे नाही करता येणार आहे की या तिघांमध्ये काय चॅलेंजिंग आहे कारण की प्रत्येकाला तुम्ही चॅलेंज वेगळं आहे त्या प्रत्येक फील्डचं चॅलेंज वेगवेगळं आहे कारण की फील्डच आहेत ते अख्खे वेगवेगळे आणि ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये एक कॉमन गोष्ट तुम्हाला स्वतःच जी ठेवावी लागते ना ती म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स सो ते बेसिकली तुम्ही कुठे ठेवलात ना की तुम्ही सगळीकडे व्यवस्थित असता यू शुड नो व्हॉट यू हॅव टू डू गो अँड डू ओव्हर देअर आणि तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स कॅरी केला पाहिजे दॅट्स अबाउट इट सो ओनली थिंग विच इज रिक्वायर्ड इज कॉन्फिडन्स लाईक तुम्ही जर कॉन्फिडंट आणि ऑब्व्हियसली नॉलेज अबाउट द फील्ड पॅशन अबाउट द फील्ड अँड द कॉन्फिडन्स बट मोस्ट ऑफ द टाइम असं होतं की लोकांमध्ये सगळं टॅलेंट असतं बट ते प्रेझेंट करताना खूप प्रॉब्लेम्स येतात आणि तिथे मग कॉन्फिडन्स हा फॅक्टर असतो जो प्रॉब्लेमॅटिक ठरतो सो या ॲज यू सेड की प्रत्येक ह्याच्यामध्ये एकच सिमिलॅरिटी अशी तुला जाणवली ती म्हणजे इफ यू आर बीइंग कॉन्फिडंट अबाउट व्हॉट यू डू यू कॅन डू इट एनी वे लाईक यू कॅन डू इट गुड हो मग तुम्ही शिकता ना तुम्ही ओपन असता तुम्ही शिकायला पण आहे तुम्ही जेवढं कॉन्फिडंट असताना तेवढं ते दिसताना खूप छान दिसतं आणि या सगळ्या फील्डची हीच रिक्वायरमेंट आहे की मी दिसताना खूप छान आणि कॉन्फिडंट दिसला पाहिजे एक्झॅक्टली कन्व्हिक्शन का पैसा है सो आता सोशल मीडियाचं एज चालू आहे सगळीकडे फेसबुक ट्विटर याच्यावरती आपण प्रत्येक गोष्टींबद्दल अपडेट घेतो तर ह्या सर्वांमध्ये PR मार्केटिंग ब्रँडिंग ह्या गोष्टींची कितपत गरज आहे एखाद्या आर्टिस्टला किंवा एखाद्या ऑर्गनायझेशनला सो आणि मग हे सगळं तू स्वतःसाठी कसं मॅनेज करते सो या व्हर्च्युअल फील्ड मध्ये तू कशी स्वतःला टिकवून ठेवते ऍक्च्युली ना या बाबतीत मी खूप लकी आहे कारण की याची सुरुवातच झाली अशी की मी वॉज ॲट अ म्युझिक लॉन्च म्हणजे बावरे प्रेम हिचा आय गेस म्युझिक लॉन्च होता आणि तिथे मी दीपक राणे नावाच्या एका व्यक्तीला भेटले या आणि ड्रीमर्स PR अँड मार्केटिंग जे हँडल करतात जो माणूस तर त्यांना भेटले आणि ही वॉज लाईक यू नो कम टू माय ऑफिस आणि त्यांनी मला एक सेटअप हे सगळं सांगितलं की आम्ही कसं काय PR हँडल करतो किंवा काय आणि मी अगदीच नौखी होते या सगळ्याला की काय करायचं काहीच माहिती नव्हतं तर मी म्हटलं की ओके ठीक आहे देवरले की वी वॉन्ट टू साइन यू
अँड आय वॉज लाईक की ओके दिस इज ह्यूज, की म्हणजे मी माझी सध्या खूपच सुरुवात आहे आणि तरी ते लोक एवढा विश्वास टाकताय माझ्यावर, तर म्हणजे ती माझ्यासाठी खूप मोठा बूस्ट होतं ती गोष्ट, म्हणजे ते साईन करतायत म्हटल्यावर. सो दे हॅव साईन मी नाव, आणि माझं जे काही PR आहे किंवा जे काही आता तुम्ही न्यूज वाचतायत माझ्या, ते सगळं ती माझी तिकडे टीम बसली आहे ऑफिसवर आणि ते सगळं हँडल करतात. सो या इट इज अ व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग टीम अँड आय एम व्हेरी हॅपी विथ इट राईट नाउ. गुड थिंग फॉर यू. आय गेस ती ऑर्गनायझेशन मोठमोठ्या मराठी स्टार्सना पण मॅनेज करते. फॉर एक्झाम्पल अंकुश चौधरी आणि संजय जाधव यांना पण. हो अंकुश चौधरी, सई तामणकर आहे, हो त्याच्यानंतर तेजस्विनी पंडित, असं खूप लोक आहेत. खूप छान छान. लाईक कंपनी फार छान आहे. लाईक हो खूप छान आहे. सो आता रिसेंटली ना एक बॉलिवूड म्हणा किंवा हॉलिवूड म्हणा, दोन्ही पण एंटरटेनमेंट इंडस्ट्रीज मध्ये ना एक चर्चा, एक गोष्टी, खूप मोठी चर्चा होते एका गोष्टीची. ती गोष्ट अशी आहे की ना, समानता, स्त्री आणि पुरुषामधली समानता मानधनाबाबत. जे मानधन मिळतं एखाद्या कलाकाराला, त्याच्यामध्ये काही कलाकारांना वाटतंय की ते स्त्रीला कमी मिळतंय आणि पुरुषांना जास्त मिळतंय, किंवा असं लोकांचं म्हणणं आहे. तर ह्या बाबतीत तुझं काय एकंदरीत मत आहे, किंवा तुला काय म्हणायचं या बाबतीत, की तुला कुठे जाणवतं का ते, तू आता इंडस्ट्री मधली एक पार्ट आहेस, तर ते कुठपट जाणवतं का, तर याबद्दल काय म्हणणं आहे? सी वी नो अँड वी कॅन क्लिअरली सी की आपली बॉलिवूड इंडस्ट्री इज अ मेल डॉमिनंट इंडस्ट्री, आणि हे आत्ताच नाही तर हे आधीपासूनच होत आलंय. जे काही म्हणजे पेमेंटमध्ये डिफरन्सेस असतात ते, बट देन आता किंवा काय आधी पण काय की म्हणजे फिमेल सुद्धा तेवढंच काम करतात, ऑब्व्हियसली तेवढंच काम करतात. व्हॉट एव्हर यु नो देर इज म्हणजे त्यांच्या वाटेला जे काम आलंय किंवा तेवढं जे स्ट्रॉंगली आता तू फिल्म बघ ना, आता तनु वेड्स म्हणून नावाची फिल्म बघ, त्या मुलीने किती कडक काम केलंय. कोण आहे ती, कंगना रनौत, केवढं छान काम केलंय तिने. सो ऑब्व्हियसली म्हणजे वेन यू डू स्टफ लाईक दिस ना, देन यू शुड डिमांड मनी. वाय शुडंट यू डिमांड मनी? सो ऑब्व्हियसली तर तो त्यांचा हक्क आहे आणि ते त्यांना मिळालंच पाहिजे. आणि ऑब्व्हियसली आता तसं असेल तर खरंच मिळालेच पाहिजे पैसे. मी त्याच लाईन मध्ये आहे तर प्लीज पैसे द्या, असं होतं. अगदी का नसावा, खूप चांगली गोष्ट आहे. एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये येणं एक साधी गोष्ट नाहीये, खूपच धाडस लागतं इंडस्ट्रीमध्ये ना. स्पेशली एखाद्या मुलीला जर या इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल तर तिला काही गोष्टींना सामोरं जावं लागतं. तर तसं तुला काही लाईक तुझा प्रवास कसा होता ज्यावेळेला तू या इंडस्ट्रीमध्ये, कारण का आपण भरपूर ऐकून असतो, खूप स्टिरियोटाइप्स आहेत एकंदरीत हिरोईन आणि मॉडेल्स बद्दल, की त्या तशाच हव्यात, त्या तशाच दिसायला हव्यात, त्या अशा हव्यात वगैरे वगैरे वगैरे. तर हे एकंदरीत तू जाणवलंयस का, आता तू त्या क्षेत्रामध्ये आहेस, उतरलीस, तर तुला हा स्टिरियोटाइप दिसतो का? आणि एकंदरीतच या बिझनेसमध्ये एखाद्या मुलीला टिकून राहण्यासाठी काय करावं लागतं? सी प्रॉब्लेम्स तुम्हाला येत नाहीत जेव्हा वेन यू वर्क विथ द राईट पीपल. या सो मी आतापर्यंत तरी मला असं काहीच जाणवलं नाहीये की कोणी असं काही मला म्हटलंय किंवा कोणी काही चुकीची डिमांड केली आहे माझ्याकडनं, असं काहीच मला जाणवलं नाहीये. कारण की मला माहितीये की मी बरोबर लोकांसोबत आहे, त्यांच्या बरोबर लोकांसोबतच काम करते. सो बेसिकली यू शुड नो की तुम्ही कोणासोबत काम करताय. वेन यू गेट अ कॉल फॉर ऑडिशन, वेन यू गेट अ कॉल फॉर एनिथिंग, तुम्ही तुमचा एक त्यांचा म्हणजे हे केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे की हा माणूस कोण आहे किंवा काय, जेवढे काही एक्झॅक्टली तुम्ही तुमचं रेफरन्सिंग केलं पाहिजे की हा माणूस कोण आहे जो मला बोलवतोय, तो कुठे बोलवतोय, काय बोलवतोय. आणि स्टेरियोटाईप बद्दल म्हणशील तर यार सौंदर्य ही डिमांडच आहे आपल्या फील्डची. हा, पण त्या सौंदर्याचा एक तुम्ही साचा करून ठेवूच शकत नाही, कारण की तुम्ही तुमचं सौंदर्य म्हणा किंवा तुमची ऍक्टिंग म्हणा हे तुम्ही नसतात ठरवत. तुम्ही कितीही चांगले दिसा, कितीही चांगली ऍक्टिंग करा, पण तो बघणारा जो असतो ना तो ठरवत असतो की ही गोष्ट सुंदर आहे, ही ऍक्टिंग सुंदर आहे की नाही. तर त्या बाबतीत आपण आपलं 100% द्यावं असं मला वाटतं. तो स्टेरियोटाईप खरं तर नसावेत की अशीच पाहिजे, मग असंच एवढंच नाक आणि एवढेच डोळे आणि एवढेच कान, असं नसावं काहीच. आता तू म्हणाली सौंदर्याबद्दल तू म्हणत होतीस, तर तुझ्यासाठी तुझ्या वैयक्तिक ओपिनियन मध्ये एखाद्या माणसाचं दिसणं किंवा त्याचे लुक्स तुला कितपत महत्वाचे वाटतात, आणि तुझ्या हिशोबाने सौंदर्याची व्याख्या काय? डेफिनेशन ऑफ ब्युटी ॲज आय सेड इट इज इन द आईज ऑफ द बिहोल्डर. यू शुड हॅव युअर इनर ब्युटी वगैरे ते सगळं आहेच, बट देन आफ्टरवर्ड. आणि आपण कसं या इंडस्ट्रीमध्ये कसं होतं, आम्ही काम करतो ते ऑडियन्ससाठी काम करतो. सो आम्ही कसं काय दिसतोय, काय करतोय हे बेसिकली त्यांना आवडलं पाहिजे, तर मग त्याला काहीतरी अर्थ आहे. सो बेसिकली मला असं वाटतं की सौंदर्य म्हणजे ते एका साच्यात नाही बसावं. सौंदर्य तुम्हाला कशातही मिळू शकतं. आता एखादा कॅरेक्टर रोल असेल, त्या कॅरेक्टरसाठी कोणीतरी एक विचित्र चेहऱ्याचाच माणूस जर का हवं असेल, तर ते त्या कॅरेक्टरचं सौंदर्य आहे, ते दिसताना ते सुंदरच दिसणार. मग ते त्याच्यात तुम्ही हे नाही करू शकत ना की ओके नाही हे फारच घाण दिसते, नाही, पण ते तितकं कन्व्हिन्सिंग आणि तिकडे ते छान वाटतं, कारण की ते तिथे बरोबर असतं. मग तुझ्या वैयक्तिक मनाने लुक्स कितपत महत्वाचे आहेत? लाईक
तुला वैयक्तिक एखाद्या व्यक्तीमध्ये ज्यावेळेला तू लुक्स बघतेस किंवा बाहेरचं सौंदर्य त्याचं बघते, तर ते तुझ्यासाठी कितपत इम्पॉर्टंट आहे, नॉट ॲज अ रोल ऑर ॲज अ कॅरेक्टर बट ॲज अ पर्सन. सी ॲज अ पर्सन, आता तुम्ही जर का यू ॲस्पायर टू बिकम अ हिरो और अ हिरोईन, ऑब्व्हियसली यू नीड सम काइंड ऑफ ग्रूमिंग, की तुम्ही इवन इफ यू आर नॉट बॉर्न तुम्ही अतिशय सुंदर असाल नसाल, दॅट इज नॉट अन इश्यू, बट देन तुम्ही तुमच्या फिजिकवर काम करणं, तुम्ही तुमच्या प्रॉपर स्किनवर काम करणं, त्यासाठी काय खावं काय नाही खावं या गोष्टीचा अभ्यास करणं हे तितकं आहे गरजेचं. कारण की तुम्ही दिसता स्क्रीनवर आणि एक्झॅक्टली दिखताय हो बिकताय ना, आता दिसायला तर म्हणजे चांगलं पाहिजेच लाईक ऑब्व्हियसली, पण त्या गोष्टीमध्ये ना अडकावं नाही फार, की म्हणजे त्याच्यामुळे कॉन्फिडन्स नको लूज व्हायला. दॅट इज द मेन थिंग. आणि बाकी ग्रूमिंग तुमचं तर 100% यू शुड डू इट. यू शुड केअर अबाउट युअर फिजिक, यू शुड केअर अबाउट युअर हेअर, हाऊ यू लुक, यू शुड केअर अबाउट युअर स्किन, यू शुड डू दॅट. एव्हरीवन शुड डू दॅट फॉर दॅट मॅटर. डेफिनेटली. रसिका, प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये फेलियर्स येतात, तसे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात येतात. तर त्या फेलियर्सला तू ओव्हरकम कसं करतेस? तुझा फंडा काय? फंडा, आय एम व्हेरी बॅड ॲट फेसिंग फेल्युअर्स. खूप वाईट आहे मी. मला खूप वाईट वाटतं. मी माझ्या शेलमध्ये जाते, मला असं फार वाटतं की आपण कुठेतरी लांब जावं, काहीतरी 2-3 दिवस वगैरे, असं सगळं खूप वाटतं मला. सो आय एम लाईक ऍक्च्युली ट्राईंग टू म्हणजे जरा चांगल्या पद्धतीने फेलियर्स फेस करायचे असं मी खूप शिकते. आणि ते तर ते घडतंय हळूहळू. सो राईट नाऊ तुझी स्ट्रॅटेजी अशी आहे की फेलियर जर झालं तर काही दिवसांसाठी पीस आउट, की नाही पीस आउट करायचं, स्वतःसाठी वेळ द्यायचा. बट दॅट इज अ बॅड थिंग दॅट आय गो इन टू माय शेल, बिकॉज देन आय डोंट लाईक टू टॉक विथ एनीवन. मला फोनही उचलायचे नसतात कोणाचे, बट देन दॅट इज बॅड. आय नव्हतं, तर मी ते हळूहळू त्याच्यावर ओव्हरकम करते. आणि मी आता सध्या काही असं झालंच किंवा आता या काळात तर सध्या असं काही झालं नाहीये, बट देन तसं काही झालंच तर आय वुड लाईक टू जस्ट सिट बॅक अँड ग्रूम माय सेल्फ मोर. दॅट वुड बी नाही वन थिंग की मी हे करेन, मी एखादा नवीन क्लास लावायचं फॉर दॅट मॅटर, मे बी एनी न्यू इन्स्ट्रुमेंट ऑर समथिंग ऑफ दॅट. प्रोडक्टिव्ह काइंड ऑफ थिंग. या आय विल ट्राय टू टर्न इट इनटू समथिंग प्रोडक्टिव्ह. हो. कूल. सो तू संगीत शिकलीस, तू मगाशी म्हणालीस की तू संगीतात विशारद आहेस, मग आणि तू अजिंठा नावाच्या चित्रपटासाठी आय गेस एनडी सरांचं डिरेक्शन आहे त्याला, नितीन चंद्रकांत देसाई, बरोबर, त्यासाठी तू प्लेबॅक देखील केलंस. एक्झॅक्टली. तो संगीतातला एक्सपिरियन्स कसा होता, ते विशारद घेणं, त्यानंतर ते प्लेबॅक करणं, आणि मग आता पुढे काही आम्हाला ऐकायला मिळतील का तुझी गाणी वगैरे? नाही, तो ओव्हरऑल एक्सपिरियन्स ऑब्व्हियसली सिंगिंगचा खूपच छान होता. कारण की तेव्हा खरं तर म्हणजे म्युझिक इंडस्ट्रीमध्ये तेव्हा किती बरं मी 11वी-12वीत असेल, तर तेव्हा माझी इंडस्ट्रीत एंट्री तेव्हा झाली होती की मी अजय अतुलच्या शोज मध्ये गायचे. आणि हे कौशल इनामदारांचं होतं जे काही म्युझिक होतं अजिंठाला. तर ऑब्व्हियसली म्हणजे मी लहानपणी 5वीत वगैरे असतानाच मी म्हणजे याच्यात गायले होते आपल्या प्रॉपर स्टुडिओमध्ये वगैरे. बट देन आफ्टर दॅट इथे रेकॉर्डिंग करायचं काहीतरी वेगळाच हे होतं, कारण की वेगळ्याच लेवलची माणसं आणि वेगळंच तुम्हाला सगळं ते खूप 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 मस्त होतं, ते विलक्षण होतं खूप. आणि प्लस तुमच्यासोबत अजून इतके सगळे मोठे मोठे सिंगर्स वगैरे होते त्या अल्बममध्ये, खूप मोठ्या मोठ्या लोकांनी गायले. सो या इट वॉज अ व्हेरी व्हेरी गुड एक्सपिरियन्स आणि मजा आली. मग परत काही ऐकायला मिळणार आहे का? ऐकायला हो, मला स्वतःचाही मलाही मानस आहे, मला गायचं आहे, अजून माझी खूप इच्छा आहे. तर लेट्स सी आता कसं काय घडतंय, वन स्टेप ॲट अ टाइम. दॅट्स बेटर. तू एक लेखिका आहेस, ऑब्व्हियसली तू स्वतःचे काही पार्ट्स लिहितेस किंवा मग एक पात्री म्हणा किंवा स्वतःपुरतं तरी तू लिखाण करतेस, तर तुला लेखनामधलं कळतं, तू कविता एखाद्या वेळेस ट्रायआउट केल्या असेल. तर माझा प्रश्न असा आहे की आत्ताच्या काळामध्ये सिनेमा बनवण्याच्या नादामध्ये, म्हणजे सक्सेसफुल किंवा कमर्शियल सिनेमा बनवण्याच्या नादामध्ये हे लिखाण, जे चित्रपटाचं लिखाण आहे, त्याच्यामध्ये कुठे दुर्लक्ष होतंय का? आणि जर होत असेल तर मग आपण काय करावं, किंवा मग एकंदरीत ह्याला कारणीभूत कोण आहे, किंवा मग हे ओव्हरकम कसं करावं? दुर्लक्ष होत आहे असं मी नाही म्हणणार, कारण की कमर्शियल सिनेमा जिथे येतोय त्याच्या सोबतच आता पोस्टर गर्ल सारखा सिनेमा पण येतोय, ज्यात ऍक्च्युअली म्हणजे कमर्शियल कंटेंट आहे, पण लिखाणाचं कंटेंटही तेवढंच स्ट्रॉंग आहे, म्हणजे बेस नाहीये अशातला काही भाग नाहीये. ही कोणा एका व्यक्तीची चूक आहे असं मी म्हणणार नाही, कारण की इंडस्ट्रीमध्ये ऑब्व्हियसली असा लुकआउट तयार होतो, कारण की ती ऑडियन्सची डिमांड असते म्हणूनच तयार होतो. तर त्याच्यामुळे कोणत्या एका माणसामुळे असं झालंय असं नाही. प्लस मराठी ऑडियन्सला ना किंवा मराठी सिनेमाच्या ऑडियन्सला सुद्धा एक कंटेंटची सवय झाली आहे की तुम्ही काहीतरी आम्हाला स्ट्रॉंग कंटेंट द्या. कारण की म्हणजे आता फार अडॅप्टेशन्स म्हणा किंवा रिमेक्स म्हणा अशी मी फार मोठी फॅन नाहीये, कारण की ते स्पेशालिटी ती त्या एरियातली आहे, ती एका एरियाची स्पेशालिटी ती त्यांना त्यांचं ते करू द्या. ते आता हे माझं पर्सनल मत झालं की आय एम नॉट दॅट मच अ बिग फॅन ऑफ साऊथच्या स्टाईलच्या जे काही फाईट्स असतात किंवा अशा टाईपचं बघण्याची मी मोठी फॅन नाहीये. बट देन आय थिंक की आपला जो मराठी ऑडियन्स आहे की त्यांना आपण चांगला कंटेंट दिला ना छान,
जे आपल्या मराठीवाल्या लोकांचं ऍक्च्युली स्ट्रेंथ आहे Right. ती दॅट मेक्स मराठी इंडस्ट्री मोर स्ट्रॉंगर Stand अँड out. युनिक Yeah, युनिक इन इट्स ओन वे. Yeah. एक्झॅक्टली. सो ते मला जास्त आवडतं. ते तसं व्हावं अशी माझी पर्सनली इच्छा आहे जास्त. सो ह्या आतापर्यंतच्या संपूर्ण प्रवासामध्ये फॅमिली किती कितपत गरजेची आणि किती महत्वाची आहे? लाईक फॅमिली, व्हॉट इज फॅमिली फॉर यू? फॅमिली इज एव्हरीथिंग ऑब्व्हियसली. म्हणजे बेसिकली आता त्यांचा खरं तर माझ्या या सगळ्या करिअरला ना एक तर सुरुवात त्यांनीच करून दिली. नंतर सपोर्ट पूर्णपणे आहे. म्हणजे माझी क्लोज फॅमिली लाईक माझे आई बाबा, माझा भाऊ, आजी आजोबा हे तर आहेच, पण माझे काका काकू, मामा मामी या सगळ्यांना कौतुक आहे या फील्डबद्दल. सो असं घरात म्हणजे एखादी मावशी असते किंवा एखादा मामा असतो की नाही यार हे काय चाललंय हिचं, हे सगळं चुकीचं आहे, असं नको, असं कोणीच नाहीये. या असं कोणीच नाहीये. सो दॅट वे आय फील सो लकी की असं म्हणजे आता प्रीमियर होतं पुण्यात माझं, आणि पुण्यात माझे जेवढे कोण रिलेटिव्ह आहेत म्हणजे ज्या दिवशी ते अवेलेबल होते जे तेव्हा, तर ते सगळेजण आले आणि त्यांना सगळ्यांना इतकं कौतुक वाटत होतं त्या गोष्टीचं. आणि मग ते बघून मला बरं वाटलं फार की ओके चलो दे आर लाइकिंग व्हॉट एव्हर आय एम डुईंग. आणि कोणाचं असं हे नाही की कोणी नाक मुरडत नाही की हे काय आहे, असं काहीच नाहीये माझ्या फॅमिलीमध्ये. मोटिवेशन, फॅमिलीचं मोटिवेशन सुपर मोटिवेशन आहे मला. सुपर मोटिवेशन. अगदी. लाईक फिटनेस, प्रत्येक माणसाला फिट राहणं गरजेचं आहे. आणि स्पेशली इफ यू आर इन टू दिस इंडस्ट्री लाइक शो बिजनेस, यू हैव टू बी फिट. सो आपके फिटनेस का राज क्या है? एक टिपिकल एकदम स्टिरियोटिपिकल बोलायचं झालं तर क्या आहे आपके फिटनेस का राज? अरे बापरे, राज म्हणजे माझा आता फिटनेस एक फंडा मीच स्वतःचा बिल्डअप करण्याचा प्रयत्न करते. माझं जिम करून झालंय, मी स्वतःहून एक्सरसाइज करून झाले. आता पण मी चाचपडते की मला सूट होणारं फिटनेसची गोष्ट एक्झॅक्टली काय आहे. सो बेसिकली पण आता सध्या मी ऍक्च्युली एका मूवीसाठीच आहे पुट ऑन अ बिट. सो मी आता थोडंसं पुट ऑन केलं आहे. सो मी आता फिटनेस बद्दल बोलणं म्हणजे की शिवाय घालतील लोक मला. बट देन आता माझा या फिल्म नंतर माझा पहिला हाच मानस आहे की मला प्रॉपर जरा टोन करायचं, जे मी आतापर्यंत ऍक्च्युली कधी केलं नाहीये. सो राईट आफ्टर दिस फिल्म आय इंटेंड टू स्टार्ट इट ऑफ की आय वॉन्ट टू मेक अ प्रॉपर टोन्ड बॉडी. कॉन्सन्ट्रेटेड डाएट अँड एक्सरसाइज. हा प्रॉपर एक स्पॅन मी माझा ठरवणार आले. आय टॉक टू द ट्रेनर अँड आय टॉक विथ हिम की ओके हा वेळ आहे का, मग तेवढ्या वेळात मग ते जिद्दीने करायचं प्रॉपर. मग तिकडे पास्ता दिसो की आईस्क्रीम दिसो, तिथे कुठेही बघायचं नाही. म्हणून मी आता खूप खाऊन घेते, आता मला काही नवी खाईन. क्या बात आहे, क्या बात आहे. लाईक असे रोल मिळणं पण खूप गरजेचे आहेत की वेट पुट ऑन करा आणि मग लाईक आपण सुटायचं. अरे बापरे, ते खूप सुख असतं की तुम्ही खा, तुम्हाला पुट ऑन करायचं. आता तुला जर एक अशी संधी मिळाली की समाजामधनं काहीतरी गोष्ट बदलायची, तर ती तू कोणती गोष्ट आहे जी बदलायला तुला आवडेल किंवा ती बदललेली तुला बघायला आवडेल? त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी भरपूर आहेत. बट देन आता एक दोन गोष्टी मी सांगू इच्छिते बेसिकली की एक तर म्हणजे आता चाइल्ड लेबरचा जो इश्यू आहे तो मला पर्सनली स्वतःला अजिबात आवडत नाही. कारण की ते चाइल्ड लेबर म्हणजे तो नुसतं चाइल्ड लेबर राहत नाही, त्याच्यात मग ते त्यांचं उगाच सेक्शुअल असॉल्ट आणि ही असं असे खूप गोष्टी त्याच्यासोबत लिंक होतात. आणि त्या गोष्टीची मला प्रचंड चीड आहे की मला नाहीच सहन होत. जर का मी असं ऐकलं पण ना की असं काही झाले इन्सिडेंट कुठे काही, तर मला ते नाही सहन होत. सो बेसिकली मला आत्ता म्हणजे मला जरा आहे म्हणजे त्या बाबतीत मला अवेअरनेस पण आहे, मला इच्छा पण आहे त्या बाबतीत काहीतरी करायची. बट डेफिनेटली आय इंटेंड टू डू दॅट. प्लस एक छोटीच गोष्ट आहे ज्याच्या बाबतीत मला प्रचंड चीड आहे की हे जे लोक थुंकतात, मला त्या गोष्टीचा इतका राग येतो. मला देखील त्या गोष्टीचा खूप राग आहे की लाईक ते खूपच घिनवणं वाटतं. इट्स व्हेरी डिस्कस्टिंग. आणि तुम्हाला स्वतःला नाही का कधी वाटत रे की आपलं जरा क्लीन राहावं किंवा काय, तुम्ही का कसं हक्काने असे थुंकतात कुठेही, तुम्हाला प्रश्नच पडतोय लोकांना कसं काही वाटत नाही. आणि आता हे बोलण्याचं कारण एवढंच आहे की मी आय वॉज ट्रॅव्हलिंग विथ माय ड्रायव्हर, आज सकाळची गोष्ट आहे. आणि तो थोड्या वेळाने ही वॉज लाईक की मला तंबाखू खाल्ल्याशिवाय मला चालवताच येत नाही गाडी, मला झोपच येते म्हणे एक्सप्रेसवेवर. आणि त्याचे ठरलेले स्पॉट्स आहेत की मी या टोल नाक्यावर थुंकणार, मग मी सावध बसा मी पुढच्या टोल नाक्यावर कारण की 80च्या स्पीडला कोण ठुकणार वगैरे असं तो सगळं सांगत होता मला. मी म्हटलं बापरे यांचं कॅल्क्युलेशन असतं सगळं. सो त्या गोष्टी मला इट्स व्हेरी डिस्कस्टिंग. आणि ते खूप घाण आहे सगळ्या सोसायटीसाठी सुद्धा, डिसीजेसच्या याच्याने सुद्धा. एक्झॅक्टली. सो दॅट्स बॅड. नाईस, लाईक खूप चांगली गोष्ट आहे. सो रसिका, आतापर्यंतची मिळालेली सर्वात मोठी दाद काय होती? आणि असे काही क्षण, ते मग गमतीशीर असो किंवा मग एखाद्या वेळेस थोडेसे सिरियस असो, पण ते क्षण जे आयुष्यभर तुला लक्षात राहणार आहेत, ज्यांनी तुझी लाईफ ट्विस्ट झाली आहे. बरं, ओके. मी मोठी दाद सांगते पहिली आणि ती रिसेंटच आहे आता म्हणून एकदम. कारण आम्ही
मला जेव्हा कळलं आता पोस्टर गर्ल वगैरेचं आहे, लावणी करायची आहे, आणि मग बॉम्ब फुटला की लावणी कोरिओग्राफ करणारे फुलवा खामकर. म्हटलं अरे देवा, आता ही कोरिओग्राफ करणार म्हणजे झालं. म्हणजे ताई म्हणजे ती तुडतुडी आहे, ती खूप खूप उत्तम आहे, ती डिटेल्ड एकदम. हो हो हो. आणि तिला असं पाहिजे म्हणजे पाहिजे. मग त्यात तुम्ही असं की नाही असं करू का असं बोलायचं पण नाही अजिबात. तर ती कोरिओग्राफ करायला म्हणजे सुरुवात झाली सगळी. पहिल्या दिवशी आम्ही थोडंसं केलं, त्याच्यानंतर आणि शी वॉज व्हेरी स्केप्टिकल अबाउट मी, बिकॉज तिने मला डान्स करताना बघितलंच नव्हतं. तर मग पहिल्या दिवशी तिने जरा शिकवलं, आणि देन शी वॉज लाईक की हा मला आता जरा, आणि शी टोल्ड मी ऑनेस्टली की आता जरा मला बरं वाटतंय, मी खूप स्केप्टिकल होते तुझ्या बाबतीत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आल्या सगळ्या मुली आल्या, आणि त्यांनी टपाटप पिकअप केलं सगळं, आणि माझं झालं ए थांबा, मला काही कळतच नाहीये, थांबा जरा 2 मिनिटं. तर मग दुसऱ्या दिवशी म्हणजे व्यवस्थित वाट लागली होती, प्रॉपर व्यवस्थित वाट लागली, व्यवस्थित पद्धतशीर अगदी. तर मग तेव्हा ताईनी मला एक वाक्य म्हटलं होतं की रसिका, यू हॅव टू रिहर्स अँड यू हॅव टू प्रूव्ह मी रॉंग. हे नाही होणार आहे, ही असं तू नसलीस तर काही नाही होणार आहे. म्हटलं अरे देवा, हे फार बोलून गेलीये ही. तर मग मी घरी आले. घरी मी नंतर कंटिन्युअसली 7 ते ऑलमोस्ट 11-12 मी रिहर्स करत होते माझी घरी. अँड आफ्टर दॅट द सेकंड डे आम्ही जेव्हा सेटवर गेलो आणि आम्ही तिकडे मग रिहर्सल केली थोडीशी आधी, तर तेव्हा शी वॉज लाईक की रसिका, तू केली आहेस रिहर्सल अँड यू हॅव प्रूव्ह मी रॉंग. अँड आय वॉज लाईक येस, चला हेच ऐकायचं होतं, खूप ऐकायचं होतं. जे एक्सपेक्टेड होतं ते मिळालं, आणि ते खूप स्ट्रगल करून मिळालं, त्यामुळे त्याचं एक करून मिळालं. हो हो. तर ती दाद ही माझ्या आयुष्यभर लक्षात राहणार आहे खरंच. आणि मग एखादा क्षण किंवा किस्सा गमतीशीर किंवा मग तुला नाही, महत्वाचा क्षण माझा खूप इमोशनल आहे ऍक्च्युली. हा म्हणजे इमोशनल पण आहे, गमतीशीर पण आहे, कारण की ते लोकेशनच गमतीशीर होतं. असं झालंय असं की मी आय वॉज ट्रॅव्हलिंग फॉर अ मीटिंग ऑर समथिंग, आणि डोंबिवली स्टेशनवर होते, आणि त्या दिवशी आमचे राज्य नाट्याचे ना रिझल्ट लागणार होते की कोणतं फायनल्सला गेल्यात, म्हणजे हे प्लेस वगैरे कोणते गेलेत. तर मला आठवतंय मी ट्रेनची वाट बघते, तेवढ्यात माझ्या आईचा फोन आला की अगं आपलं नाटक पहिलं आलंय, मग तुला पण बेस्ट ऍक्ट्रेसचं मिळालंय. आणि असे भरपूर 11 पैकी 9 वगैरे अवॉर्ड्स आमच्या नाटकाला मिळाले होते. खरंच होलसेलमध्ये मिळालं होतं. आणि ते ऐकून मला कळेच ना मी काय करू. आणि मी ओके असं आहे करून मी घळाघळा रडत होते स्टेशनवर. आणि आय वॉज लाईक की म्हणजे मला ते 2 मिनिटं रिअलाइज नाही झालं. मी हो आणि मी रडते मी रडत ट्रेनमध्ये चढले, डोळे पुसते, लोक बघतायत. मग थोड्या वेळी मला जाणवलं की ओके सॉरी, काही नाही, एवढं काही नाही झालं, मी खुश आहे, मी हसते रडते म्हणजे खुश आहे, खुशी की असू आहे. हो, असं जरा सांगावं लागलं लोकांना. सो या तो खूप असाच मस्त क्षण होता, मला नेहमी लक्षात राहणार आहे. सही आहे, अप्रतिम, खूप छान किस्से आहेत, नो डाऊट. ड्रीम रोल, प्रत्येक आर्टिस्टचा एक ड्रीम रोल असतो या क्षेत्रामध्ये. एक अभिनेता म्हणा किंवा अभिनेत्री म्हणून त्यांचा एक ड्रीम रोल असतो की मला हे करायला आवडेल, मला हे करायला आवडेल. तर असा काही ड्रीम रोल आहे का तुझ्या मनामध्ये? आणि आतापर्यंत तुला या इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी कोण लोकांनी इन्स्पायर केलं? लाईक देअर हॅज टू बी अन इन्स्पिरेशन सो दॅट वी कॅन गो अँड डू दॅट सेम वर्क अगेन अँड अगेन. सो असं इन्स्पिरेशन कोण आहे आणि ड्रीम रोल काय आहे तुझा? ओके, ड्रीम रोल म्हणशील तर आता सध्या मी असं काही फार एकच हे असं आहे माझा ड्रीम रोल आहे असं मी फार ठरवलं नाहीये, बिकॉज मला सध्या चाचपडायचं आहे की मला काय मिळतंय काय नाही ते. बट माझी अशी खूप इच्छा आहे ना की मला फिमेल ओरिएंटेड रोल खूप करायचे. आणि त्यातही म्हणजे आता जे तू आता इन्स्पिरेशन मी कंबाईन करते याच्यात की आता जे प्रियंका चोप्राचं चाललंय ना की ती जे काही करते ना किंवा ती जे असे बॅड ॲज मूवीज करते, जय गंगाजल वगैरे टाईप, मला तसं करायची खूप इच्छा आहे की ती मुलगी पोलीस ऑफिसर असावी, ती मुलगी कॉन असावी, ती मुलगी टेररिस्ट असावी. प्रत्येक परफॉर्मन्स एक्झॅक्टली. तर ती मुलगी ते स्ट्रॉंग कॅरेक्टर असावं, तर तसं करायची माझी खूप इच्छा आहे. आणि याच्यामध्ये दुसरं रिझनही असं असेल कारण का आम्हाला आमच्या सूत्रांकडनं कळालं की प्रियंका चोप्रा ही तुझी फेवरेट ऍक्ट्रेस आहे. हो, मला ती खूप आवडते. म्हणजे मी तिचं काय नाही फॉलो करत. आय लव्ह हर ड्रेसिंग सेन्स, आय लव्ह द वे शी इज, आणि तिचं जे काही आता प्रोग्रेस चाललाय ग्लोबल स्टार. हो, ग्लोबल स्टार रे. ऑस्करला होती रे ती. काय बघ रे, ऑस्करला होती ती. सो इट्स अ गुड थिंग. तुझा ड्रीम रोल जरी नसला तरी पण एक इन्स्पिरेशन तर खूप छान आहे. या लेवल्स असल्यामुळे तू स्वतःला स्ट्राईव्ह कर त्या पोझिशनला जाण्यासाठी. आणि असे आर्टिस्ट ज्यांच्यासोबत तू काम केलेलं आहेस व पुढे काम करायला आवडेल, असे काही मोजके आर्टिस्ट ज्यांच्यासोबत तू खूप इझिली कम्फर्टेबल होतेस किंवा त्यांच्यासोबत काम करायला मजा येते. फॉर एक्झाम्पल यार इसके साथ सीन है यार अभी तो धमाल आएगा, या फिर काइंड ऑफ ती केमिस्ट्री, असे आर्टिस्ट कोण आहे?
सी असे तर म्हणजे आर्टिस्ट सध्या बिल्डअप व्हायचे आहेत माझ्या आजूबाजूला. बट देन मला एक माहितीये की आता जे माझे फ्रेंड्स झालेत ना या इंडस्ट्री मधले, तर त्यांच्यासोबत काम करायला मला नक्कीच मजा येणार. आता काही फॉर दॅट मॅटर सिद्धार्थ चांदेकर म्हणा माझा खूप चांगला मित्र आहे, तर मला त्याच्यासोबत काम करताना मला माहितीये की ती डेफिनेटली ते आमचं ॲट इज आम्ही एक काम करू छान. त्याच्यानंतर माझ्या झकास मध्ये ज्या मुली होत्या माझ्यासोबत, सायली संजीव, शी लिव्स विथ मी, तर आय वुड डेफिनेटली लव्ह टू वर्क विथ हर समडे. की माहिती असतं ना ती एक ईज असणार आहे, ती एक मजा असणार आहे. तर हे झाले की माझे हे फ्रेंड्स मधले ह्या गोष्टी झाल्या. बाकी मला बघायचं रे, मी फार लोकांसोबत अजून काम केलं नाहीये. तसं मला वंदना गुप्ते सोबत काम करायची फार इच्छा आहे, मला मुक्ताताई सोबत खरंच काम करायचंय, मला खूप इच्छा आहे. आणि मला एक इच्छा आहे खूप मनात, आता मी मराठीतलंच सांगते फक्त, मी बॉलिवूड पर्यंत जात नाही सध्या. सध्या मी मराठीतलंच सांगते. आणि माझी फार इच्छा आहे की मला एकदा तरी अंकुश दादाची हिरोईन म्हणून काम करायचंय रे. मला तो इतका आवडतो, मला तो खूप आवडतो. म्हणजे सुरुवातीला तर म्हणजे मला असं त्याला दादाही म्हणावं असं नाही वाटायचं. तेच म्हणत होतं की वाक्य किती आयरॉनिकल आहे की तुला अंकुश दादाची हिरोईन व्हायला आवडते. हिरोईनच व्हायचं मला सुरुवातीला त्याला दादा पण म्हणवेणार आहे, तुम्ही अंकुश सर वगैरे असं जरा तेवढ्यात, पण नाही, आता मी त्याला अंकुश दादाच म्हणते. बट मला हिरोईन व्हायला आवडेल काही पण, म्हणजे असं की मोठा बाबा मुलगा आहे आणि मुलगी लहान आहे त्या मनाने वगैरे असं काहीतरी करा यार कोणी. एक्झॅक्टली, हो प्लीज बहुत दिल से काम करना है. So what are your upcoming plans and projects other than Bus Stop? All the best with that. But अजून काय नवीन प्लॅन्स आणि प्रोजेक्ट्स जिथे आम्हाला रसिका दिसेल किंवा ऐकायला येईल? आय एम इन टॉक विथ अ फ्यू प्रोड्युसर्स ऑल्सो. काही ऑडिशन्स पण माझ्या झाल्या आहेत आता. सो आय एम वेटिंग फॉर देअर फीडबॅक. प्लस एक आहे मूवी, बट त्यांचं नाव अजून ठरलेलं नाहीये. सो बेसिकली तर दॅट आय कांट. सो अंडर पाइपलाइन प्रोजेक्ट्स आहेत. हो, आहेत. देयर इज गोइंग टू बी अ ब्लास्ट व्हेरी सून. येस डेफिनेटली. प्लस माझं थिएटरमध्ये पण इच्छा आहे करायची. सो आय एम वेटिंग फॉर अ गुड प्ले ऑल्सो. एक आता कॉमेडी करून झालाय कमर्शियल प्ले, तर तसाच थोडासा एक सिरियस म्हणा किंवा फार असा काही विचार मांडणारा म्हणा, मला आवडेल ते करायला. सो शेवटचा प्रश्न, पण खूप महत्वाचा प्रश्न असा आहे की आपल्यासारखे म्हणजे आपल्यासारखे इन द सेन्स ज्या मुलांना इंडस्ट्रीमध्ये यायचंय पण ते तरुण आहेत आणि त्यांना एक्झॅक्टली ती दिशा माहित नाही की कसं यायचं, काय करायचं, अशा होतकरू मुलांना किंवा मुलींना तू काय सल्ला देशील ऍज अ मैत्रीण म्हणून, किंवा मग त्या क्षेत्रामधली तू सुरुवात केली आहेस तर त्यांना काय काय मोलाचे म्हणतात ना शब्द काय देशील त्यांना? सी आता माझ्या एक्सपिरियन्स वरून सांगायचं झालं तर मी ऑब्व्हियसली कोणालाही हेच पहिले सांगेन की तुम्ही थिएटर करा, एकदा तरी आयुष्यात थिएटर करा. हा, म्हणजे बाकीच्यांचे एक्सपिरियन्स वेगळे असू शकतात ज्यांनी थिएटर नाही केले ऑब्व्हियसली, आणि त्यांची पण नावं आहेत आणि मोठी मोठी नावं आहेत. एक्झॅक्टली, असतातच एक्सेप्शन्स. बट देन मला असं स्वतःला वाटतं की तुम्ही थिएटर करा, कारण की थिएटरमधनं चल ऍक्टिंग वगैरे चल आहे, त्या सगळ्या गोष्टी आहेत, मिळतातच. पण थिएटरमधनं जे तुम्ही नम्र होतात ना, ती खूप एक वेगळीच गोष्ट आहे की तुला थिएटरकडनं मिळते ती. की त्याच्यामध्ये मग तुम्ही जर का बॅकस्टेजला काम करत असाल किंवा तुम्ही फ्रंट लीड जरी असाल तरी तुमचं ना इक्वल आहात तुम्ही, हे जे जाणीव आहे ना ती थिएटरमधनच तुमच्यात रुजू होते. तर ती त्यासाठी तरी कोणी थिएटर करावं सर्वांनीच. तर ती आहे एक सुरुवात, नक्कीच मी सांगू शकेन. आणि बाकी वेन यू एंटर इन टू दी इंडस्ट्री ना, यू शुड गो अँड टॉक टू पीपल. म्हणजे मला असं फार सुरुवातीला असं झालं की कोणी माझ्यासमोर मोठी एक व्यक्ती आली एखादी, तर मला असं व्हायचं की यार मी काय जाऊन बोलू आता. आणि समोरच्या व्यक्तीला हे माहितीये की मी त्यांना येऊन एवढंच म्हणणार की हो मी काम करते, प्लीज मला काम द्या, हे बॉटम लाईन असणार हे माहिती असतं. तर खूप ऑकवर्ड होतं रे सुरुवातीला सगळ्यांनाच. बट देन वेरेवर यू गो, तुम्हाला कोणत्या पार्टीला जायला मिळालं, प्रीमियरला जायला मिळालं, तर गो ओव्हर देअर, टॉक टू पीपल. तुम्ही लोकांशी बोलणं खूप महत्वाचं आहे. पण अर्ध्यांदा असं होतं की ना की लोक स्टार्स्टक होतात, अरे बापरे वा, म्हणजे लाईक फॉर एक्झाम्पल अंकुश चौधरी, ओके आता जाऊ कसं जाऊ, म्हणजे तिथेही पण तिथे तुम्ही तुमचा सायलेन्स ब्रेक करा आणि जाऊन बोला. तीच भीती नाही ठेवायची. हा, स्टारस्टक होणं तुमच्यातला फॅन तुम्ही ठीक आहे जपा, आणि तुम्हाला झालं की आईचा अंकुश रे असं झालं तर होऊ द्या, ठीक आहे, पण तेवढ्या पुरतं ठेवा. त्याच्यानंतर अप्रोच करा ऍज अन आर्टिस्ट. तुम्ही आर्टिस्ट पण आहात ना तिथे, ऍज अ आर्टिस्ट म्हणून अप्रोच करा, ते बोला आणि तिकडे घाबरू नका. दॅट इज द मेन थिंग टू ब्रेक द आईस ओव्हर हिअर. सो रसिका, तू अगदी वेळात वेळ काढून आमच्याशी गप्पा मारल्यास त्याबद्दल खूप आम्ही आभारी आहोत. पण तुला आमच्याकडून म्हणजेच एम्बर फिल्म्स इंडिया कडून एक छोटीशी आठवण भेट. आय होप तुला ही आवडेल. कॅन यू प्लीज ओपन इट अँड सी लाईक इट? आय होप यू लाईक इट. शुअर. सो आय गेस तू चहा पिशील, कॉफी पिशील. मी आता घेऊन जाते हे सेटवर. हा इंटरव्ह्यू देऊन आले असं मी सांगणार होतो तिकडे. कमाल वा. तुला आवडलं? खूप. थँक्यू सो लॉट. So once again, thank you.
थँक्यू सो आमची गप्पा मच. मारलास आणि आमच्या प्रेक्षकांची गप्पा मारलास एकंदरीतच. मला मजा आली. आमच्याकडूनच तुला तुझ्या सर्व पुढच्या प्रोजेक्टसाठी खूप खूप ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा. तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सद्वारे कळवा. आपल्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एम्बर फिल्म्स इंडियाला सबस्क्राईब करा. तुम्ही आम्हाला फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवरती देखील लाईक आणि फॉलो करू शकता. एम्बर फिल्म्स इंडियाचे जुने व्हिडिओ बघण्यासाठी स्क्रीनवर क्लिक करा किंवा डिस्क्रिप्शन चेक करा. धन्यवाद.